लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 6 वर्षांच्या एका चिमुकल्याने खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळले। चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या सहाय्याने अत्यंत शिताफीने हे लोहचुंबक बाहेर काढून चिमुकल्याला जीवदान दिले आहे। चंद्रपुरातील 6 वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता। त्यावेळी त्याचे आई वडील जवळ नव्हते। खेळता खेळता त्याने ते लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले। मुलगा रडत काही पोटात गेल्याचे पालकांना सांगितले। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। त्याला तातडीने चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे हलवण्यात आले। विशेष म्हणजे मुलाने घटनेच्या काही वेळ आधीच जेवण केले होते। अशा परिस्थितीत भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते। मुलाची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी वेळ न घालवता एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला। कोणतीही चिरफाड न करता आणि भूल न देता केवळ 2 मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने ते लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात आले। यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य शस्त्रक्रिया टळली। लहान मुलगा होता, तो 6 वर्षाचा होता। त्यांनी मॅग्नेट गिळलं होतं। त्याचे आई वडील जवळ नव्हते तेव्हा जेव्हा त्यांनी गिळलं होतं आणि तो खेळत होता तो मॅग्नेट सोबत। तर नेमकं तो जेव्हा आला तेव्हा तो जेवण करून आला होता। त्यांनी 2-2.5 तास पूर्वीच जेवण केलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला सुगणी देता येत नव्हतं आणि आम्ही सुगणी न देता ते आम्ही एंडोस्कोपीद्वारा ते मॅग्नेट बाहेर काढलं आणि मॅग्नेट जे आहे ते आम्ही दुर्बीणद्वारे जेव्हा काढलं तेव्हाही त्याला काही त्रास नाही झाला आणि काढल्यानंतरही काही त्रास नाही झाला आणि ते नेमकं 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आम्ही ते मॅग्नेट दुर्बीणद्वारे बाहेर काढलं। लहान मुलं खेळत असतात तेव्हा आपण त्यांच्याकडे आपण पहिली गोष्ट तर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना लहान वस्तू जे आहे ते दिलं नाही पाहिजे, कारण लहान मुलांना तेवढं माहीत नसतं आणि ते जे लहान हे छोटे मोठे जे असतात वस्तू ते गिळण्याची सवय असते लहान मुलांना, कारण त्यांना माहीत नसतं। तर आई वडिलांनी किंवा घरचे जे लोक आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे की जे काही छोटे छोटे वस्तू आहे जे लहान मुलं गिळू शकतात त्याच्यातून त्यांना दूर ठेवलं पाहिजे, कारण त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि मग पुढे जाऊन ते जर कुठे आतडीमध्ये किंवा कुठे मोठ्या आतडीमध्ये म्हणा किंवा लहान आतडीमध्ये जाऊन अटकलं तर मग काय आपल्याला सर्जरी करावी लागते, मोठी सर्जरी करून काढावी लागते। यावेळेस आम्ही काहीच केलं नाही सर्जरी, आम्ही नुसतं दुर्बीणद्वारे सुगणी न देता काढून टाकली आहे। पण नेहमी असं पॉसिबल होत नाही, कारण पुढे जाऊन कधी कधी कॉम्प्लिकेशन्सही होतात याच्यामध्ये।